Oh
राम म्हणता रामाची होई राम म्हणता रामाची होई राम रामाची होई विश्वाचे अनुभव Hey!
प्रथम आपल्या सर्वांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले आपले बाबा म्हणजे सद्गुरू पांडुरंग सुतार महाराज, सद्गुरू शंकर लगडे महाराज, गुरुमाता आई आणि माझे परम श्रद्धेय पांडे काका, परवडकर काका आणि रमेश दादा, तसंच तुम्ही सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो, तुम्हाला प्रथम माझा मनापासून नमस्कार. प्रत्येकाच्या जवळ येऊ शकत नाही, बोल सुद्धा मी तुम्हाला नमस्कार करते. आज या ठिकाणी आपण रामनवमीसाठी उपस्थित आहोत. गेले 8 दिवस गुरुचरित्राचं पारायण सुरू होतं, त्याची 2 दिवसापूर्वी सांगता झालेली आहे आणि आज हा कालपासनं लोकांचा उत्साह वाढतच चाललेला आहे. आम्ही पण आलो होतो, सगळे तुम्ही आज जमा झालेले, आपण सगळे एका ठिकाणी जमा झालेलो आहोत. दरवर्षीप्रमाणे कितीच वर्ष तरी माझ्या माहित नाही, पण तरी किती वर्ष, ठीक आहे, म्हणजे मी माझ्या लग्नापासून तरी बघतीये दरवर्षी अतिशय उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात, आनंदात आणि प्रेमात असं म्हणायला काय हरकत नाही, दरवर्षी उत्साह साजरा केला जातो. आज काय झालं यंदा, पण काकाने मला असं सांगितलं की तुम्हाला कीर्तन करायचे. खरं तर मी काय एवढी काय कीर्तनकार वगैरे नाहीये, मी आपली घरातली कीर्तनकार आहे असं म्हणायला हरकत नाही. मी काय एवढं काय तुम्हाला सांगू शकत नाही, पण मी माझ्या रीतीने प्रयत्न करीन आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा काका मला नेहमीच संधी उपलब्ध करून देतात आणि खरंच खूप गरजेचं असतं संवाद साधणं आपल्या आयुष्यामध्ये. राम म्हणता रामच होईचे, पदवी बसुनी पदवी घ्यायचे, एकचे सुख भजनी आहे, विश्वासे अनुभव पाहिले. राम लागता मग राम नामे राम नामे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आहे. आता काका बोले संत जनन लागत असल्याचं वाचण्याचे बीज जोडून जायचे, आपण पुढं घ्यायचंच आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का बाबांशिवाय? नाही जाऊ शकत, त्यामुळे मी पण जाणार नाही. आणि हा अभंग बघता, हा अभंग त्याचं चिंतन करायला म्हणजे सोपं आहे. अनुभव सांगितलाय तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला. काय झालं रामनामाने,
ते त्यांनी या अभंगातून स्पष्ट केलेलं आहे. आणि खरं तर आपण मी काय आज हा अभंग घेतलेला आहे फक्त सांगण्यासाठी घेतलेला आहे, पण तो काय आपल्याला सोडवायचा नाही. सोडवायचं काय आहे तर आज आपल्याला फक्त रामच बघायचे, आपल्या बाबांनी सांगितलेला राम. मगाशी काकांनी ऐकत होते मी थोडं थोडं आतमध्ये, तो राम बघायचा आज आपल्याला. त्यामुळं काय आहे, जरी 4 चरणाचा अभंग असं तुम्ही शेवटला असं तुम्ही असं द्विधामध्ये असे व्हायला नको, अरे राम कुठला अभंग घेतला आणि का सांगितला आम्हाला काही कळलंच नाही असं नको व्हायला. म्हणून मी पहिलेच तुम्हाला क्लिअर करून टाकते की आपल्याला अभंग सोडवायचा नाही, फक्त आपल्याला आज रामाकडे जायचं आहे. धनुर्धारी राम सगळ्यांना माहीतच आहे, बरोबर की नाही? माहिती आहे ना सगळ्यांना? हा, आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो ना, हो की म्हणा? हा, मग धनुर्धारी राम सगळ्यांना माहीतच आहे. आपल्याला बाबांनी सांगितलेला राम थोडासा बघायचा आहे, थोडासा बघायचा आहे. मग काय आहे माहिती का, आज संत आले कशासाठी हो या पृथ्वीवर, आणि बाबा तरी कशासाठी आले? आपल्यासाठी, आपल्यासाठी ना. पण काय करण्यासाठी आले? आपण काय मस्तपैकी छान होतो का, शुद्ध होतो का, निर्मळ होतो का, आपल्याला सगळं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं होतं का म्हणून बाबा भेटले आपल्याला? नाही नाही, आपल्याला आत्मस्वरूप कळून देण्यासाठी बाबा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात बाबांचं पदार्पण आहे, नाही काय? सहमत आहात ना? आपण सगळे साधक आहोत, है ना? आपण सगळे साधक आहोत. त्यामुळे मी काय बोलते हे तुम्हाला कळतंय, प्रत्येकाला हे कळतंय. हे मी ठरवूनच पुढचं सगळं बोलणार आहे. हे मी धरूनच पुढचं बोलणार आहे. काय माहिती आहे, महाराष्ट्रात नेहमी आपली पण अशी खूप वेळा गफलत होत असते की सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती श्रेष्ठ, है ना? आणि जो या दैविध्यात म्हणजे विधा मनस्थितीत पडतच नाही, तेच काय म्हणतो तो ज्ञानेश्वर महाराजांची कास धरतो की नाही? सगुण निर्गुण एक गोविंद रे, है ना? तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. आणि हे आपल्याला कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर महाराजांनंतर जे कोण सांगणार आहेत ते आपल्याला खरं काय आहे ते कळून देणारे कोण आहे? सद्गुरू आहेत. सद्गुरू म्हणजे कोण? सद्गुरू पांडुरंग सुधार महाराज आहेत आपल्या आयुष्यातले. मग ते आपल्या आयुष्यातले ज्ञानेश्वर आहेत की नाही? बरोबर आहे की नाही? सगुण निर्गुण एक गोविंदुरे आहे की नाही? मग ज्ञानेश्वर महाराजांनी जर हे सांगितलं पण ते पटवून देण्याचं काम जर कोणी आपल्या आयुष्यात केलं असेल तर ते कोण आहेत? आपले बाबा आहेत. म्हणून काय म्हणायचं? अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग सुतार मैंने राम
राम रतन धन पायो. मस्त एकदम. आणि खरोखर ती अनमोल वस्तू ओळखून देण्याचं काम आपल्याला बाबांनी केलेलं आहे. पण भाग्य माझे आलो धन्य झालो संसार. फळेरे भाग्य माझे झालं धन्य झालो मी संसारी. श्री गुरु भेटले हो त्याने धरियेले करी असं म्हणलेलं आहे. आता भाग्य जर फळाला आहे आणि धन्य झालंय तर कुठल्या संसारात धन्य झालंय? आपल्या बायका पोरांच्या का? आपल्या बायका पोरांच्या संसारात धन्य कोण झाले ते हातवत करा. नमस्कार करायला तयार आहे. धन्य झालं संसारी म्हणजे या देहामध्ये. आणि त्याच्यानंतर काय आहे माहितीये? श्री गुरु भेटले हो त्याने धरियेले करी. त्याच्यानंतर काय झालं? सद्गुरु भेटले. म्हणजे जर राम आपल्याला अनुभवायचा आहे तर आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. सगुणातला नाही मी म्हणत, निर्गुणातला राम. जर निर्गुणातला राम बघायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते. ती म्हणते एक नरदेह मिळणे आणि दुसरा सद्गुरु भेटणे. आणि नुसते सद्गुरु असे थोतांडावाले असं उपयोगाचे नाही. ते कसे पाहिजे? ब्रह्मनिष्ठ पाहिजे. ब्रह्मनिष्ठ असलेले सद्गुरूच आपल्याला काय करणार? पश्चिमा चालविल्या आत्मा तेथे निर्धारी. पश्चिम दिशा म्हणजे कुठली दिशा हो? तुम्ही म्हणाल सूर्य मावळते ती दिशा ना, बरोबर आहे. हे लौकिकातलं झालं. सूर्य मावळते ती दिशा. पश्चिमा चालविल्या आत्मा तेथे निर्धारी म्हटले. पश्चिमात जाणं म्हणजे काय? मावळणं, मावळतीची दिशा. मग आपल्याला कुठल्या दिशेला मावळायचे? कुठल्या दिशेला मावळायचे? मला एक सांगा, राम असतो कुठे? आता काकांनी मगाशी सांगितलं ना, एवढं सकाळ मगाच्या पासून तर तेच तर चालेल. राम असतो कुठे? तैसा हृदया माझी रामू सर्व सुखाचा आराम नांदासी कामू विषयावरी. है ना? हा बरोबर ना? सर्वांच्या हृदय देशी अमुक अमुक वस्तुवेशी बुद्धीस पुढे अहर्निशी ती वस्तू मीला आहे ना? हा या उपाधी माझी गुप्त चैतन्य से सर्वगत ते तत्व संत स्वीकारिती. ज्ञानेश्वरी वाचली ना आपण? असं नवीन काही नाहीये, नवीन काही नाहीये. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली की नाही? त्याच्यामध्ये सगळं हे उभे आलेले आहे. मग तुम्ही सांगा, मग राम राहतो कुठे? आता या तिन्ही ज्या श्लोकांवरनं, या ओव्यांवरनं आपल्याला असं ध्यानात येईल की राम हा अंतर्मुखात राहणार आहे, अंतरंगात राहणार आहे. है ना? तुम्ही नंतर धनुर्धरी रामाचं ऐकणारच आहात. पण हा जो राम आहे, बाबांनी जो राम सांगितलेला आहे तो अंतरंगात राहणार आहे. मग तुम्ही म्हणाल की नाही नाही, हे काही रामाचं वर्णन नाही ना, साखरे महाराजांनी केलेलं किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं. प्रथम ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली ते ज्ञानेश्वर महाराज, की हे काय कुठल्या कृष्णाचं वर्णन नाही आहे, ते विठ्ठलाचे.
रामाचं नाहीये, ते कृष्णाचं असेल, ते विठ्ठलाचं असेल, ते शिवाचं असेल. पण आपल्याला बाबांनी दाखवलेला देव आहे तरी कुठला? सगळे श्रीराम, कृष्ण, शंभो आणि कोण? देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देवाचे देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. मग तो राम म्हणजे कोण? आपल्या शरीरात असणारा जो आत्मा राम आहे तो राम आहे. रामायण घडलंय की घडतंय? रामायण घडलंय आणि रोज घडतंय. पण ते कुठं घडतंय? कुठं घडतंय? घडतंय ना आतमध्ये. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग कुणी म्हटलं? मी नाही. कुणी म्हटलं? तुकाराम महाराजांनी म्हटलंय रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. त्यामुळं रामायण कुठं घडतंय, महाभारत कुठं घडतंय? आतल्या या कुरुक्षेत्रावर घडतंय, तुमच्या देहामध्ये घडतंय. मग तुम्ही मला सांगा की जानकी ही कोण आहे, सीता कोण आहे? हे सगळं ना व्यासांच्या चिंतनातनं निघालेलं आहे, वाल्मिकी ऋषींच्या चिंतनातनं निघालेलं आहे. सीता म्हणजे कोण? निजभक्ती आहे. कोण आहे? निजभक्ती. लक्ष्मण कोण आहे? लक्ष आणि मन आहे, म्हणजे ध्यान आणि मन. पण कुठं केंद्रित असतं? कुठं केंद्रित असतं? रामाच्या ठिकाणी, आत्मा रामाच्या ठिकाणी. आणि कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या कोण आहेत बरं? इच्छा, वासना आणि कल्पना, बरोबर ना? आणि दशरथ कोण आहे? जो पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रियांचा जो रथ हाकतो तो आहे दशरथ. आणि भरत कोण आहे माहिती का? ज्यावेळी राम नव्हते त्यावेळी उदरभरण जो करणारा होता तो कोण आहे? तो भरत आहे. भगवंताने काय सांगितलेलं आहे माहिती का? आता राम तर आपल्याला बघायचंच आहे, पण परमात्मा पहिल्यांदा असं म्हणतो की देही बीज मी संचरवी, आत्मा घालवी वाढवी आणि अंतकाळी सोडवी मीच पार्था. असं परमात्म्याचं म्हणणं आहे. देही बीज म्हणजे देहामध्ये बीज पण तोच संचरवतो. नंतर काय घालतो? आत्मा घालणारा पण तो कोण आहे? परमात्मा, बरोबर? आणि अंतकाळी सोडवणार सुद्धा कोण आहे? तो परमात्मा. मग बीज मी संचरवी म्हणजे कुणाचं बीज पेरलं त्यांनी? स्वतःच ना. प्रत्येकाच्या आत्मा घालवणी वाढवी, नंतर आत्म्याला घालावं लागलंय आणि नंतर अंतकाळी सोडवावं लागलंय. कोणाला लागलंय? परमात्म्याला लागलंय, बरोबर की नाही? मग जो राम आहे तो आपल्या अंतर्मनातला राम आहे आणि तोच राम कृष्ण आहे, तोच राम शिव आहे. म्हणजे वेगळं विठ्ठल आहे म्हणून काय? राम कृष्ण हरी. रामाचा रामकृष्ण मंत्र 2 अक्षरी असं काकांनी सांगितले. रामाचा आचार, कृष्णाचे विचार आणि हरीचा इच्छा असं त्यांचं आचरणात आणायचं. मग हे सगळे वेगळे वेगळे आहेत का? नाही, ते सगळे एकच आहेत. कारण जरी अवतार कार्य त्यांचं वेगळं असलं ना तरी त्यांचं स्वरूप काय आहे? स्वरूपकाच्या ठिकाणी ते काय आहे? एकच आहे. ते वेगळे वेगळे नाही. त्रिशूलावरी काशीपुरी जत्रावरी
पंढरी हो चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे तर त्रिशूळावरी काशीपुरी म्हणजे कोणाचं? महादेवांचं. आणि चक्रावरी पंढरी म्हणजे कोणाचं? पांडुरंग. संतांनाही गुरु करावे लागले. संतांनाही काय करावं लागलंय? गुरु करावं लागले. आणि तसंच रामाला कोणाला गुरु करावं लागलं? वशिष्ठ ऋषींना. आणि त्यावेळी त्यांनी वशिष्ठांना पहिला हा प्रश्न केला, जर विषय हे विष्ठेसारखे घाणेरडे असतील तर लोक त्यांचा त्याज्य का करत नाही? हा त्यांचा पहिला प्रश्न असा वैराग्यपूर्ण होता की रामासारखं वैराग्य आणि कुठेही दिसून येत नाही. आणि तेच वैराग्य कुणाला लाभलं? तुकाराम महाराजांना, एकूण एक सगळ्या संतांना. आणि आपल्या बाबांच्याकडे काही कमी गुण होता का वैराग्याचा? तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये सुतार महाराजांचं चरित्र. आणि आता गुरुचरित्र चरित्रामध्ये प्रत्येक अध्याय वाचत असताना पदोपदी तुम्हाला त्याची आठवण झालीच असेल. त्यामुळे वैराग्यपूर्ण फक्त तुकाराम महाराज नाही तर मी तर म्हणते बाबा पण आहेत. विठ्ठल विठ्ठल शेवटचा गुण आहे तो ऐश्वर्य. ऐश्वर्य कुणाला नको असतं सांगा? जरी या बाकीच्या 5 गुणांचा जरी कोणाशी संबंध नसला तरी ऐश्वर्याचा प्रत्येकाशी संबंध असतोच, है ना? म्हणून ते कोणाकडे मागावं? ते भगवंताकडे मागावं. जे जे इच्छित प्राणी ते पूर्वील चक्रपाणी. कारण त्यांच्याशिवाय कुणीही आपल्याला आपली इच्छा पुरवू शकत नाही. आणि त्या उपर जर सांगायचं झालं, मी तर असं म्हणते की संत आणि भगवंत हे काय वेगळे नसतात. ते कोण असतात? एकच असतात. देवते संत निमित्तच्या प्रतिमा दुसरं काही लागत नाही. फक्त काय लागतं? नामस्मरण. म्हणून आपल्याला जो बाबांनी परमार्थ करायला सांगितला, आपल्याला जो राम बघायला सांगितलेला आहे तो आपल्याला अंतर्मुखी असलेला राम बघायचा. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला बाबांनी नामाचं साधन दिलेलं आहे. आता सकाळपासून नामाचं खूप काही झालेलं आहे. नामाचं साधन दिलेलं आहे. ज्यावेळी ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली ब्रह्माच्या नाभी कमळातून, ज्यावेळी त्यांची उत्पत्ती झाली त्यांना असं वाटलं, विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली तर त्यांना असं वाटलं की माझा निर्माता कोण आहे? पहिल्यांदा त्यांना शंका आली. मग त्यांनी काय केलं की पुन्हा ते तसेच अंतर्मुख झाले. आणि अंतर्मुख घेता घेता त्याचा शोध घेता घेता ते आत्मस्वरूपापाशी आले. मग असं जर ब्रह्मदेवांचा अभ्यास असेल तर आपला पण कसा अभ्यास असेल? बहिर्मुखी. कसा? बाहेर बघायचंय अजून? हा, मग कुठं बघायचंय? हा, आतमध्ये बघायचंय ना. मग आपण पण साधना पण अशीच करायला पाहिजे. साधना पण आपली अंतर्मुखी असायला पाहिजे. नामस्मरण आपण भीक करतो पण आपण अंतर्मुखी होत नाही. त्याची कारण आपली आपण शोधून करायची, आपली आपण करावी सोडून. Oh,
आणि कुठे असलो तरी प्रेमाची साथ देणारे माझे पर्वतकर दादा आणि इथं जमलेल्या सर्व माता भगिनी आपल्या सर्व चरणांना आणि आज आपण आपल्या जन्मोत्सव करायला निघालेलो आहे. भगवंताचा जन्मोत्सव होत नाही माझा भाऊ, पण तुमच्या माझ्या आवडी जीवा करता साधू संतांनी महात्माने हा प्रयोजन ठेवलेला आहे. सामान्य जीव जन्माला येतो, तो आम्ही आणि मरतो, पण भगवंत प्रगट होता आणि साधू संत सामान्य जीव जन्माला येतो. म्हणून भगवंताचं कार्य आहे. भगवंत कशाकरता अवतीर होतात माझ्या बापू. मगाशी भाऊदादांनी सांगितलंय ज्यावेळेस अंगात चार वाजतो पृथ्वी थरथर कापते, सगळे देव ब्रह्मादेवाकडे जातात. आपल्याला कथा जरा शॉर्ट मध्ये घ्यायची, बरोबर 12 वाजता फुलं पडले पाहिजे. आणि मातेला सांगितलं धर्म रक्षावया अवतार घेतली आपल्या पायीशी भक्त जन अंबरीशी साठी धरले अवतार आपला तो बोलतात काय म्हणतात तुम्हाला धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंत अवतार घेऊन येतात आणि गेले भगवंत. तेव्हा पृथ्वीवर आम्हा 4 मानला आपल्याला यावं लागेल. भगवंत या अवतारात येण्याकरता 4 कारण येतात. एकदा असंच एका राजाच्या इथं मोठं चोळ्यावर होत आणि त्याची कन्या होती विश्वसुंदरी आणि तिला नारदाने बघितलं. त्याला बोलले भगवंताकडे गेले, भगवंता मला तुझं रूप दे, हरीचं रूप दे. सुंदर नाथ महाराजांनी वर्णन केले हरीचं रूप दे. आता हरीचं म्हटलं, हरी म्हणजे माकड पण होते, हरी म्हणजे भगवंत होते. भगवंतांनी पाहिलं काहीतरी नारदाच्या डोक्यात शिस्त आहे आणि याच्याचं कळ झालं की भगवंत बरोबर करतात. संपूर्ण शरीर भगवंताने नारदाचं चांगलं केलं, पण चेहरा मात्र माकडाचा गेला आणि बसले स्वयंवरात जाऊ. पण 2 तेव्हा ते देव येऊन बसले होते. त्याच्याकडे पाहता नारदा. आता नारदाला वाटलं की मी इतका सुद्धा आता विश्वकोणी आणि माझ्याकडे थार घालव. त्याला सोडलं एका मायबापानं आणि बाबाने खरं सांगू का तो प्रवृत्त भरत जगाचे जे धन होत ते मुक्त हाताने आपल्याला दिलंय. कुठलं धन ते तुम्हा आम्हाला दिलंय ते नामधन, रामधन. मगाशी महाराजांनी घेतलं होतं राम रत्न मिळालेलं धन आहे, आईचं आपल्याला दिलंय आणि ते धन आपण एवढं सांभाळायचं की आपल्या प्राणाच्या पलीकडे. कारण बाबा नेहमी म्हणतात की त्रिलोक्यात सुद्धा नामाची किंमत होणार नाही. नारदांनी बघितलं, भगवंतांनी बघितलं ना, नारदा भगवंता तुम्ही मला फसवलं, तुम्ही पुढच्या अवतारात पत्नी वियोगाने फिराल
आणि मला जे माकडं करून द्याला ना ते तुम्हाला माकड सहाय्य करते. हा एक प्रयोजन. दुसरं एक प्रयोजन बरेच माय बापू आल्यादेवी जाऊन तयार करायचा होता. तिसरा प्रयोजन शबरी माते जाऊन तयार करायचा होता. खरं सांगू तुम्हाला एका सुदर्शनात रावणाला मारता आला असतं. पण नाही माय बापू रामाला शबरी मातेचा उद्धार करायचा होता. रामाला वाल्मिकाचा उद्धार करायचा होता. वाल्याचा रामाला हनुमंताचं प्रेम दाखवायचं होतं. रामाला काय दाखवायचं होतं माय बापू की जगात राम श्रेष्ठचे नाम श्रेष्ठ हे सुद्धा शेतकरी दाखवायचं होतं. म्हणून रामाने बरोबर प्रयोजन केलं आणि तोच राम आता अवतार येण्याकरता भगवंताकडे गेले. येतो म्हणत तू पुढचा अवतार रामाचा घेतो. लक्ष्मण सांगितलं चला पण तेवढा अवतार कुठं घेणार. अंधार राजाचा पुत्र दशरथ राजाच्या घरी निघणार. इकडे दशरथ राजाला माय बापू 7 चरण सुद्धा तुला उगारणार नाही असा शाप दिला होता. एवढा ऐश्वर्य होतं 3 राण्या होता. पण दशरथ राजाला पुत्र नसल्यामुळे दशरथ राजा होता. मग त्यांच्या विशिष्ट वृत्तीने सांगितलं तुला 3 स्वापात मारावं लागतील. त्यावेळेस कुठे तुला मिळेल. आणि दशरथ राजा गेले एका झाडावर बसून शिकारीची वाट पाहत होते. तेवढ्या माय बापू आपल्या अंधार आई वडिलांना घेऊन रावण बाळ चालले होते. आणि आई बाबा बोलले बाळा अरे तहान लागले रे आम्हाला पाणी दे. तो बोला इथे थांबा मी पाणी द्यायला जातो. आणि रावण बाळ गेलं. इकडे एकच स्वापत ये ना दशरथाच्या धनुष्य बाण घेऊन तयार आहे. बुरबुर 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 गाडीचा आवाज झाल्याबरोबर दशरथाने बाण मारला आणि तो कोणाला लागला असं रावणाला लागला. दशरथाच्या धावत गेले. राजा फक्त एक करा माझ्या आई वडिलांना पाणी द्या. जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत बोलू नका. राजाने कळशी घेतली कागद घेतली आणि गेले दशरथाकडे रावणाच्या आई वडिलांकडे. राजा चालत चालत गेल्याच्या नंतर बघितलं आई वडील ताऱ्यानं व्यापूर बसले. बाळा त्याला उशीर झाला रागावलाय का बोलत का नाही काय बोलणार दशरथ. अरे बोल रावणा बोल. रावण बोले ना बोल तू बोलशील तरच आम्ही पाणी पिऊ नाही तर तसे राहू. मी तुमचा रावण नाहीये मी दशरथ राजा आहे. मग आमचा राजा कुठे आहे. दशरथ राजाने हकीकत सांगितल्याबरोबर माय बापू स्वतःचा मुलगा गेल्याच्या नंतर काय दुःख असतं त्या आई वडिलांना माहिती आहे. आणि तिथे जगतप्राण झाले. तिथे जगतप्राण झाल्याच्या नंतर दशरथ राजा काय म्हणतात शर्याला तो धावून आला. सगळ्यांना येत असत तर दोन हरी आला तो धावून आला. घरी आले आपल्या वशिष्ठांना बोलतात माझ्या हातून घोर ताप झालं. काय झालं माझ्या हातून तिघाच हत्या झाली. वशिष्ठ ऋषी हसायला लागले. अरे तुला आशीर्वाद दिला बघा काही काही पुत्रातून काय घडतं काय काय शाप दिला होता श्रावणाच्या आई वडिलांनी. तुला 4 पुत्र होतील पण अंतकाळी पुत्र पुत्र धरून जातील. वशिष्ठ हसायला लागले. अरे बाबा आशीर्वाद दिला ना 7 जन्म तुला मुलं होणार होता पण आता या जन्मात तुला 4 पुत्र होते. काय करावं लागेल पुत्र काढण्याची यत्न करावा लागेल. मग कोणाच्या हातेवान विभाग कृषीच्या असते वगैरे कोण बोलवलं मी पुढवतो बोलव त्यांना. दशरथ राजाची शांत नावाची कांता होती माझा बापू.
आणि तिला बोलवलं. त्या ऋषीला बोलवलं, सुंदर ऋषीला, नवनाचा मुलगा आहे सुंदर ऋषी, त्याला बोलवलं. तो इकडे तिकडे पळत आहे, त्याला आणण्याकरता वशिष्ठाने काही अप्सरा पाठवला. त्याला काही कळत नव्हतं, दगड खाय, माती खाय, काही खाय, काही समान नव्हतं त्याच्या दगडाची. आणला धरून बसवलं. देशोदेशीचे राजे आले, ओम पेटला, आहुती बांधलेली आहे. ओम ओम अस्तवितुर्वण्यं भर्गो देवस्य धीमहि. चले म्हणा, 2 मिनिटं मला ते काय करतात. ओम भूर्भुवः ओम तत्सवितुर्वण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. वशिष्ठ सांगतात, दशरथ राजा प्रसाद मिळाला, तो हाती दे आणि राजांना दे. दशरथ राजांनी प्रसाद घेतला, 3 भाग केले. आणि आता कसं आहे, मला तर बोलता येत नाही, पण ते बोलावं लागते प्रसंगानुसार. जी लाडकी असते ना, तिला वाटते पहिला माझा मान असतो. आणि दशरथाला 3 होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. आता कैकेयी सगळ्यात धाकटी होती पण लाडकी होती. ती फुगून बसली, पहिल्यांदा मला काय दिला नाही. असं बोलण्यात तो जो एक भाग होता, पिंडधारी ने धडकी आणि इकडे भगवंत कोणाचा होता, शिवाचा होता. अंजलीकडे गेला, नाराज झाले, पण समाधान असतात दोघी जणी. अगं आणि तुमची बहीण आहोत, आपल्या दोघीचा भाग त्यांना दिला. तो खाल्ला, मग सुरू झाला. वशिष्ठ ऋषींना कळलं, हो काय म्हणतात. दशरथ राजा, अरे बाबा तुझ्या 3 जणांना बरोबर आहे, पण धर्मशास्त्रानुसार त्यांना डोहाळे विचारण्याचं काम आहे तुझं. वशिष्ठ सांगे रूपवराती, ऐक राजा डोहाळे त्यांचे राजमात ऐसे सांगोनी उतारंत बसली होती महाल. राजा फिरला झाला, काय म्हणतो तो, मी तुम्हाला वचन केलं होतं, मला 2 टोकाचे ते आता फिरणं झालं. राजा निघाले तेथून, सुमित्रेच्या मानात गेले. बघतात, सुमित्रेकडे बघतात, सुमित्रा आनंदात बसलेली आहे. देवाची ओळख बघते. आल्याच्या नंतर पहिले पाद्य पूजा केली दशरथ राजाची, अष्टगंधा लावला, फुलाच्या हारा घातला. सुमित्रा, आता तुझे काय डोळ आहे. थोरांची सेवा घरावी माझ्या हातोनी, नाना म्हणे ऐसे वर्तती सुमित्रा. थोरांची सेवा व्हावी, आमच्याला खूप छान वर्णन करतात या तिघीच्या डोळ्याचं. थोरांची सेवा करावी एवढंच काय नको, गरगत दशरथ राजांचे डोळे भरून आले. आणि दशरथ राजा काय म्हणतात, अगं तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल. नंतर कौशल्याकडे गेले. कौशल्याकडे बघतात, कौशल्याची भानात नाही. कारण काय, भगवंत येणार आहे. सगळ्यांनी ध्यान ठेवायचं, आता भगवंत येणार आहे. भगवंत येणार, भगवंत येणार, कशी येणार वाट पाहत होत्या. कशी बघा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, दशमी, एकादशी पोहोचल्या त्यांच्या वाट बघत होत्या. पण भगवंताने एका तिथीकडे पाहिलं, आता तू का वेगळे, तेव्हा मला काहीच नाहीये. सगळे महिने वाट बघतात,
भगवंत येत आहे, भगवंत येत आहे. कुठला काळ होता तो? उत्तम चैत्र मात्र स्तुती करत नाही दादा बरं का. बाबांचे खूप उपकार आहे की आपल्याला स्फूर्त दिलंय की रामचंद्राचा अवतार तुमच्याकडे होणार, अयोध्या इथे येणार. कारण जोपर्यंत मायबाप आनंद मिळत नाही तोपर्यंत ही अयोध्या करत नाही. राजा राम राम राम
22 जानेवारीला काय झालं सगळ्याचा आनंद जरा थोडे जायचे सांगतो मी तेव्हा आता काही घाई नाही झाला आता थोडे 5 मिनिटं मागं पुढे झाले घाई वेळेत होती चालेल बाबा आता पाय आल्याशिवाय पाण्यात कसं घसता बायांना बोलवावं लागेल ना बातमी कळली भाऊजी जोरजोरात घेत आहे टाळकरी जोरात वाजत आहे मृदुंग पाकवळा झांजा सगळा सुरू सगळे म्हणतात काय चला दसऱ्याच्या घरी जाऊ काय वाचलंय म्हणजे नौबता बाई कशाच्या नव्हता काय वाचतंय नौबता कशाच्या पुत्र झाला दशरथा दसऱ्याच्या घरी पुत्र झाला चला राम 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 Deus
Amen.